नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। प्रतापगडच्या भवानी मातेच्या नवरात्र उत्सवासाठी प्रतापगड सजावटीला सुरुवात। भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना होऊन 365 वर्षे झाली। इसवी सन शेके एप्रिल 1662 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या प्रतापगडावरील भवानी मातेच्या मूर्तीला आज तब्बल 365 वर्ष पूर्ण होत असून यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी प्रतापगडावर जय्यत तयारी चालू झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेल्या सातारा व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असणारा प्रतापगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3556 फूट उंचीवर असून ऐतिहासिक अशा किल्ल्यात भवानी मातेची मूर्ती असून या ठिकाणी होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशविदेशातून हजारो भाविक नवरात्र उत्सवानिमित्त भवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थिती लावतात। प्रतापगडावर होणारा भवानी मातेचा नवरात्र उत्सव हा पाहण्यासारखा असल्याने या ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती पाहण्यास मिळते। नवरात्र उत्सवाला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीपर्यंत प्रतापगडावर मोठा जल्लोष पाहण्यास मिळणार आहे। तर 27 सप्टेंबर रोजी मशाल महोत्सव समितीतर्फे प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती समितीचे प्रमुख आप्पासाहेब भुतेकर यांनी मशाल महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी चालू असून सध्या मशाल बांधण्याचे काम सुरू आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था समितीतर्फे केली जाते। प्रतापगडावर येणाऱ्या भाविकांसाठी प्रतापगड देवस्थानतर्फे गडावर येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लगबग चालू झाल्याचे चित्र प्रतापगडावर पाहण्यास मिळत आहे। विद्युत रोषणाईचे काम शेवटच्या टप्प्यात आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी प्रकाश कदम सह तृप्ती भोईर, पोलादपूर।